Hello students, today we have seen प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हे आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण दोन रिएक्शन पाहिले. पहिली कोणती पाहिली? इटार्ड रिएक्शन, आणि दुसरी कोणती पाहिली? ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल आयर्न युजिंग CrO3. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रिपरेशन आहे दॅट इज द साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन. मग आता हे जे साईड चेन आहे ते कशा प्रकारे होतं ते सांगितले तुम्हाला. पहा काय सांगितले की साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन गिव्स बेन्झाल क्लोराइड विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस ॲट 373 केल्विन gives benzaldehyde and benzaldehyde is manufactured commercially by this method. म्हणजे आपल्याला कमर्शियली जर आपल्याला बेन्झाल्डिहाइड तयार करायचं असेल तर त्या मेथडसाठी काय केलं जातं, ही प्रोसेस मोस्टली यूज केली जाते. मग याच्यामध्ये काय सांगितलं की साईड चेन ऑफ क्लोरिनेशन. माझं इथं काय आहे, हा टोल्युइन यूज केलेला आहे. मग टोल्युइन काय घेतलेलं आहे, टोल्युइनचा फॉर्म्युला पहा, बेन्झिन रिंग आणि त्याला जर CH3 अटॅच असेल, मग इथं काय होतं, ॲडिशन ऑफ क्लोरीन. मग ज्यावेळेस क्लोरीनची ॲडिशन होते त्यावेळेस काय होतं की याच्यामध्ये दोन हायड्रोजन कशाने रिप्लेस होतात, क्लोरीनने, आणि काय फॉर्म होतं, बेन्झाइल क्लोराईड. आणि ह्या बेन्झाइल क्लोराईडचं ॲसिड हायड्रोलिसिस होतं आणि इट गिव्ज बेन्झाल्डिहाइड. मग ही रिॲक्शन कशी होते आपण ते पाहूया. मग इथं सुरुवातीला काय घेतलेलं, तुमचा बेन्झिन काय घेतलेला, टोल्युइन घेतलेला आहे. मग टोल्युइन म्हणजे काय, बेन्झिन रिंग आणि त्याला अटॅच काय आहे, CH3. मग त्याच्यामध्ये काय केलं आहे, ॲडिशन ऑफ क्लोरीन. ॲडिशन ऑफ काय केलं आहे, क्लोरीन. मग इथं हा जे दोन क्लोरीन मॉलिक्यूल आहेत ते काय करतात, ह्या CH3 मधले दोन हायड्रोजनला काय करतात, रिप्लेस करतात आणि काय फॉर्म करतात, इट फॉर्म बेन्झाइल क्लोराईड. काय फॉर्म करतात ते, बेन्झाइल क्लोराईड, दॅट इज CHCl2. इट्स नेम इज बेन्झाल क्लोराईड. आणि ह्या बेन्झाइल क्लोराईडचं काय होतं, ॲसिड हायड्रोलिसिस होतं. काय होतं, ॲसिड हायड्रोलिसिस ॲट 373 केल्विन and it gives aldehyde, that is the benzaldehyde. म्हणजे इथून काय रिमूव्ह होतो, तुमचा जो Cl2 आहे तो काय होतो, रिमूव्ह होतो, आणि काय अटॅच होतो त्या ठिकाणी, ऑक्सिजन, आणि काय तयार होतं तुमचं, बेन्झाल्डिहाइड. दिस इज द कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे दॅट इज द गॅटरमॅन कॉच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन. आता हे गॅटरमॅन कॉच काय सायंटिस्टचं नाव आहे. त्याने काय सांगितलं की बेन्झिन ऑर सबस्टिट्यूटेड बेन्झिन इज ट्रीटेड अंडर हाय प्रेशर विथ कार्बन मोनॉक्साइड अँड कार्बन हायड्रोजन क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड और क्युप्रस क्लोराइड टू क्यू बेन्झाल्डिहाइड और सबस्टिट्यूटेड बेन्झाल्डिहाइड्स. मग ह्या रिॲक्शनमध्ये काय सांगितलं की बेन्झिनचं काय होतं, ट्रीटमेंट होते, कशाबरोबर ट्रीटमेंट होते, कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड. त्यावेळेस तो काय देतात, इट गिव्स अ बेन्झाल्डिहाइड और सबस्टिट्यूटेड बेन्झाल्डिहाइड. आता ह्या रिॲक्शन पाहूया काय होते. तर सुरुवातीला काय घेतलं तिथे, बेन्झिन काय घेतलेलं आहे, बेन्झिन घेतलेलं आहे. मग ह्या बेन्झिनमध्ये काय केलेलं आहे, रिॲक्शन कशाबरोबर केली आहे, कार्बन मोनॉक्साइड और हायड्रोजन क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड ॲट हाय प्रेशर. त्या ठिकाणी प्रेशर कसा ठेवला आहे, हाय ठेवला आहे, आणि काय देतो तो, इट गिव्स बेन्झाल्डिहाइड और करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स. मग त्यावेळेस तो काय देतो आपल्याला, बेन्झाल्डिहाइड देतो. दिस इज द बेन्झाल्डिहाइड. दिस इज कॉल्ड अ गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन. दिस इज द फोर्थ प्रिपरेशन फ्रॉम ॲरोमॅटिक अल्डिहाइड फ्रॉम हायड्रोकार्बन्स. मग ही काय आहे, तर फोर्थ मेथड आहे की ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनपासून काय होतं, तुमचं अल्डिहाइड तयार होतात. ॲरोमॅटिक का हायड्रोकार्बनपासून काय तयार होतं, अल्डिहाइड तयार होतं. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे दॅट इज द प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. की हायड्रोकार्बनपासून ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन, म्हणजे ॲरोमॅटिक कीटोनपासून, ॲरोमॅटिक कीटोन ही हायड्रोकार्बनपासून कशी तयार होतात. मग त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड सांगितली की बाय फ्रिडलक्राफ्ट असायलेशन ऑफ अरिन. कोणी सांगितले, बाय फ्रिडलक्राफ्ट असायलेशन ऑफ अरिन. आता ही जी रिॲक्शन आहे तुमच्या 11 स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, तरी आपण ती पुन्हा एकदा रिवाईज करूया की काय होतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, सुरुवातीला काय घेतलेलं आहे त्या ठिकाणी, बेन्झिन कसला यूज केलेला आहे, त्या ठिकाणी पुन्हा एकदा काय घेतलेलं आहे, बेन्झिन घेतलेला आहे. आणि ह्या बेन्झिनची रिॲक्शन कशावर होते, आता फ्रिडलक्राफ्ट असायलेशन म्हटल्यानंतर काय त्या ठिकाणी काय यूज होतो, ॲसिटिल क्लोराईडचा यूज होतो. कशाचा, ॲसिटिल क्लोराईड. मग ॲसिटिल क्लोराईडचा फॉर्म्युला काय, CH3COL. मग इट इज द ॲसिटिल क्लोराईड.
मग हे ॲसेटिल क्लोराईड आहे इन प्रेझन्स ऑफ. ज्यावेळेस फ्रिडल क्राफ्ट असायलेशन असतं त्यावेळेस काय यूज होतो, अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. मग इथं काय होतं तुमचं, इट फॉर्म कीटोन. काय फॉर्म होतं, कीटोन फॉर्म होतं. मग कीटोन फॉर्म होताना माहिती आपल्याला काय असतं, RCOR डॅश किंवा ARCOR डॅश. म्हणजे इथं काय होणार की हा जो CH3CO आहे तो काय होणार, ह्या बेन्झिन रिंगला अटॅच होणार. आता इथं आपल्याला दिसत नसलं तर याला काय अटॅच आहे, हायड्रोजन. मग इथला हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार, हायड्रोजन इज रिप्लेस बाय दिस CH3CO. आणि इथला रिमेनिंग राहिलेला हायड्रोजन कशाबरोबर बॉन्ड फॉर्म करणार, ह्या क्लोरीन बरोबर. मग काय फॉर्म होतं त्या ठिकाणी, कीटोन फॉर्म होतं. मग पहा काय होतं, कीटोनिक ग्रुप फॉर्म होतं. म्हणजे काय होणार की इथला हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो, COCH3 प्लस HCl. याचं नाव काय, इट्स नेम इज ॲसिटोन. इट्स नेम इज ॲसिटोन. मग अशा प्रकारे काय होतं, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन ऑफ अरिन. म्हणजे हे जो अरिन म्हणजे काय, ॲरोमॅटिक कंपाऊंड. ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंड काय घेतलं आपण, इथं बेन्झिन घेतलं आहे. बेन्झिनचं काय होतं रिॲक्शन, बेन्झिन इज रिॲक्टेड विथ ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. इट गिव्ज ॲसिटोन. मग इट इज कॉल्ड अ प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनपासून काय केलं जातं, अशा प्रकारे हे प्रिपरेशन केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्येच नेक्स्ट मेथड आहे, दॅट इज द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स ओनली फ्रॉम इस्टर्स. इस्टर्सपासून कशी प्रकारे अल्डिहाइड्स तयार केली जातात. मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे की ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक इस्टर्स आर रेड्यूस टू अल्डिहाइड्स बाय युझिंग डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राक्साइड or AIH. The reaction is usually carried out at 195 Kelvin to prevent further reduction of the aldehyde produced. मग ह्या रिॲक्शनमध्ये काय सांगितलं तुम्हाला की इस्टर घेतलेला आहे आणि ह्या इस्टरचं काय होतं, रेड्यूस होतो. कशामध्ये रेड्यूस होतो, इस्टर इज रेड्यूस इन टू अल्डिहाइड बाय युझिंग. कशाचा यूज होतो त्या ठिकाणी, यूज ऑफ डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड ऑर ॲल्युमिनियम हायड्रॉइड. ॲल्युमिनियम आयसोब्युटिल हायड्रॉइडचा काय होतो त्या ठिकाणी यूज होतो. आणि ही रिॲक्शन किती टेम्परेचरला कॅरिड आउट होते, दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट ॲट 195 केल्विनला काय होते, कॅरिड आउट होते. आणि त्या ठिकाणी काय होतं, इट रेड्यूस इन टू द अल्डिहाइड. रेड्यूस होतं म्हणजे काय होतं की तो कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतं, इस्टरपासून काय तयार होतं, अल्डिहाइड तयार होतं. मग साधी सिंपल रिॲक्शन आहे. काय घेतलेलं सुरुवातीला त्या ठिकाणी इस्टर. आता इस्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, RC⋯OO R डॅश. मग त्या ठिकाणी काय यूज केलेलं आहे, AlHIBu. मग याचा इस्टरचं काय होतं, रेड्यूस होतो. इस्टर इज रेड्यूस इन टू अल्डिहाइड. अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे की RC⋯OH अल्डिहाइड. मग दिस इज द सिम्पल प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम इस्टर. ही इस्टरचं काय होतं, रिडक्शन होतं बाय युझिंग द डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड ॲट 195 केल्विन. इट गिव्स अल्डिहाइड. मग these are the preparation methods for ketones and aldehydes.